माझं नाव अश्विनी शशांक कुलकर्णी आणि त्यावेळेस असं होतं की डॉक्टर लागलं पाहिजे आपल्या नावापुढे, PhD झाली पाहिजे, असं काहीतरी होतं. एवढं सगळं करून मग थांबावं लागलं. तिथे खूप डिप्रेशन आलं होतं की आता हे, आणि आता परिस्थिती बदलणार नव्हती. माझं तर कायम हे म्हणणं आहे की अपडेशन खूप गरजेचं आहे. की आज जरी मी एक्सपर्ट असले एखाद्या गोष्टीत, तर 6 महिन्यांनी मी असेल असं नाहीये. कुणीतरी तिसरा आपल्या समोर येतो. तर सतत तुम्ही ज्या काही फील्डमध्ये आहात, बिझनेस असो, सर्व्हिस असो, व्हॉटेवर, त्यामध्ये तुम्ही कन्सिस्टन्सी आणि अपडेशन खूपच गरजेचं आहे. खूपच गरजेचं आहे. मस्त. आज खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून अश्विनी मॅडम. नमस्ते, मी ॲडव्होकेट नीरा धाडगे. कोणत्याही क्षेत्रात तुमची कामगिरी वाखाणण्यासारखी असेल, इतक्या लोकांशी मी बोलतेय ना, काहीतरी रोज नवीन शिकायला मिळतं. एकमेकांना मदत करण्यासाठी तुम्ही ही कम्युनिटी जॉईन करू शकता, पुणे वुमन्स क्लब. नमस्कार, मी ॲडव्होकेट नीरा धाडगे तुमचं सहर्ष स्वागत करत आहे पॉडकास्ट विथ नीरामध्ये. खूप वेगळ्या क्षेत्रातले लोक आपल्याला भेटत आहेत आणि त्यांचे वेगळे वेगळे बिझनेस आपल्याला कळतात. खूप छोट्या छोट्या गोष्टींमधनं काहीतरी नवीन निर्माण करायची ही आपल्या महिलांची एक सवयच असते. अशीच एक गोष्ट आज आपल्याबरोबर घेऊन आलेले आहेत अश्विनी कुलकर्णी मॅम. नमस्ते मॅम. नमस्कार. तुमची ओळख करून द्याल आमच्या ऑडियन्सला. माझं नाव अश्विनी शशांक कुलकर्णी. मी मूळची किंवा माहेर माझं मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्यातील वसमत हे आहे. आणि लग्नानंतर मग पुण्यात होता. मूळचे आम्ही भोरचे, पण 20-25 वर्ष झाले पुण्यातच आहोत. लग्न झाली तशी मी पुण्यात आहे. माझं शिक्षण जर म्हणाल तर MA होम सायन्स झालंय, MPhil झालं आणि PhD साठी रजिस्ट्रेशन झालं होतं, पण लग्न झाल्यामुळे मग पुण्यात आली. आणि त्यावेळेस असं होतं की डॉक्टर लागलं पाहिजे आपल्या नावापुढे, PhD झाली पाहिजे, असं काहीतरी होतं. पण लग्नानंतर काही कारणाने ते थांबावं लागलं की तिकडची युनिव्हर्सिटी, एज्युकेशन सिस्टीममध्ये खूप बदल आहे. त्या युनिव्हर्सिटीची डिग्री आणि पुण्यातली डिग्री आणि स्पेशलायझेशन किंवा त्या एकंदरीत एज्युकेशन सिस्टीममुळे मला ते थांबावं लागलं. म्हणजे ते करिअर तिथेच थांबवावं लागलं. 2 वर्ष मी ज्युनियर कॉलेजला 11वी-12वीला होम सायन्स सब्जेक्ट छान शिकवल्याशिवाय बोर्डासाठी मी एक्सटर्नल म्हणून पण गेले होते प्रॅक्टिकलला. एवढं सगळं करून मग थांबावं लागलं. तिथे खूप डिप्रेशन आलं होतं की आता हे, आणि आता परिस्थिती बदलणार नव्हती. एक तर मला तिकडे शिफ्ट व्हावं लागणार की असं काहीतरी होतं. मग थोडासा पॉज घेतला, विचार केला. खूप त्रास झाला त्यावेळेस की तिथे कॉम्प्रोमाइज नव्हतं करायचं. आणि आपण एक विचार करून चाललेलो असतो की आपण हे करणार आयुष्यात. तिथे शिक्षण होत आलं आणि मग थांबलं की सगळं झालं. सेट नेटची एक्झाम झाल्या होत्या अटेम्प्ट करून. गाईडशी बोलून झालं होतं PhD साठी. मी आणि माझी एक मैत्रीण होतो. पण हे नंतर असं सगळं दिसायला लागलं की नाही, हे शक्यच नाही होणार आहे मॅनेज आपल्याला. इथून अगदी हिंगोली जिल्ह्यात वसमत म्हणून होतं गाव, नेहमीसाठी नाही जमणार आहे. PhD म्हणजे 1-2 वर्षात नाही होणार हा कार्यक्रम. मग थांबले तिथेच. मग लग्नानंतर NGO एक होती, तिथे 2 वर्ष काम केलं. ते चाइल्ड डेव्हलपमेंट म्हणून डिपार्टमेंटला मी होते, सुपरवायझर, कोऑर्डिनेटर. तिथे छान झालं. थोडं कॉम्प्रोमाइज करावं लागलं, पण ठीक आहे की त्याच फील्डला मी टच मध्ये होते. ते छान झालं. तिथे सक्सेस मिळाला. मग प्रेग्नन्सीमुळे तिथेही थांबावं लागलं. असे 1-2 ब्रेक घेत मग दुसऱ्या प्रेग्नन्सीच्या वेळेस मला म्हणजे मुलगी झाली. सेकंड चाइल्ड माझी मुलगी आहे, पहिला मुलगा आहे. आणि हाऊस खूप होती, तर तिचे मी ड्रेसेस शिवायला एकाकडे दिले होते. आणि अगदी 6 महिने वर्षाची होती मुलगी, त्यामुळे असं वाटलं छान छान क्यूट खूप छान मिळतील. आणि त्यात जास्ती कळत होतं, नॉलेज होतं. तो माझा खरंच हे झाला की त्यांनी हवे तसे दिले नाही, मी समजावून सांगूनही. आणि त्या रागात मी हा व्यवसाय सुरू केला. त्यांच्यावर आलेला राग की दिलं नाही तुम्ही मला व्यवस्थित मी जे सांगत होते. मग 1-2 वर्ष आम्ही ड्रेसेस म्हणजे मी स्वतः शिवायचे. त्यावेळेस स्टाफ वगैरे नव्हता माझ्याकडे. त्यावेळेस ड्रेसेस, पंजाबी ड्रेस, किंवा त्यावेळेस नुकतेच ट्रेंडमध्ये साडीचे गाऊन आले होते, 1 पीसेस. ते खूप शिवले. त्यालाही छान हे मिळालं. खूप छान मिळाला. पण मग स्क्रॅप राहायचं, त्यामधलं फॅब्रिक राहायचं. आणि कस्टमर न्यायचे नाही की आम्ही नेऊन काय करणार, तुम्ही तरी काहीतरी करा. आणि ते इतके सुंदर असायचे की टाकावेसही नको वाटायचे. मग त्यातून मग काहीतरी करून ते सेल करू असं म्हणून पाऊच, पर्सेस असं सुरुवात केली. अगदी त्या छोट्या याच्याने. पुढे व्हिजन नव्हतं असं आपण काही करू, ड्रेसेसच ठरवलेलं होतं. आणि त्या पाऊच पर्सेसला छान रिस्पॉन्स मिळायला लागला.
मग असं कुठेतरी पाहून आम्ही पहिलं माझं प्रोडक्ट लॉन्च केलं ते केळीचं पान. बर. खूप खूप हॉट सेलिंग, म्हणजे सगळ्या सीझनला चालतं, 12ही महिने त्याच्या ऑर्डर असतात. हां, बरेचदा वेटिंग पण असतं. ओके. हां, खणामध्ये आहे ते केळीचं पान, म्हणजे आपलं जे केळीचं पान आहे त्याच शेपमध्ये आपण खणाचं केलंय की ज्याचा डायनिंग टेबलच्या मॅट्स म्हणून उपयोग होतो. हां, किंवा तुम्ही नैवेद्यासाठी घेतात, गौरी गणपतीला भरपूर जातात. हां, त्यातही मला सुरुवातीला ते झालं सुरुवात, सेल छान सुरू झाला, पण कुठेतरी मनात यायला लागलं की हे किती दिवस चालणार आहे. बरोबर. हां, हे एकदा घेतलेला कस्टमर परत नाही घेणार, कारण ते खराब नाही होणार, त्याचं काहीच हे नाहीये. म्हटलं हे आपले जास्ती दिवस चालणार नाही, आता तर आपण आहोत व्यवस्थित. पण उलट अनुभव आला की आजही तेच रिपीट कस्टमर आहे, जो डे 1चा आहे ना तो कस्टमर आजही आहे माझ्याकडे, आणि सेम प्रोडक्टसाठी आहे की अजून हवेत अजून, म्हणजे आता तर त्याची कॉस्ट खूप वाढली आहे, जी पहिली सुरुवात केली पण तरीही ते घेतात. आता कॉम्पिटिटर पण भरपूर आलेले आहेत, पण आहेत जे कस्टमर सुरुवातीला जोडले गेलेत ते आहे. आणि एकदम अशी छान स्टोरी आहे, म्हणजे आधी शिक्षण थांबलं, मग त्याच्यानंतर तुम्ही वेगळ्या क्षेत्रात पडला. तो खूप मला नर्वसनेस आणि डिप्रेशन खूप आलं होतं की एवढं मोठं आपण सगळं केलं, आणि त्यावेळेस काय झालं की मी जिथे राहायचे तिथे ते कॉलेज वगैरे नव्हतं, मग आम्हाला नांदेडला म्हणजे जो 1 तास रोज जाऊन येऊन आम्हाला ते अपडाऊन होतं, बसेस नसायच्या, आणि मग तो खूप त्रास झाला, थोडंसं थांबावं लागलं ते. पण आता सॅटिस्फाईड आहे, आता असं वाटतंय छान जे काही आहे ते छान मिळालं. नाही, आणि कधी कधी देवानी ठरवून ठेवलेलं असतं आपल्यासाठी, आता असं वाटतंय ह्याच्यातनं ह्याच्यात काहीतरी चांगलंच होणार. खूप वेळा असं होतं की लेडीजला म्हणजे प्रेग्नन्सी वगैरे आली ना की आपण एकदम डिप्रेस होऊन जातो की म्हणजे मी असं ठरवलं होतं, पण आता बेबी झाला तर मग पूर्ण. आणि माझं कसं झालंय, घरी सासू सासरे नाही, आम्ही दोघंच आहोत. आणि पहिलं मूल झाल्यानंतर मग परत ऑफिस जॉईन केलं, त्यानंतर मी ग्राफिक डिझायनिंगचा कोर्स केला. बापरे. की आता परत काहीतरी कामाला लागायचंय. ते झालं छान, मी जॉईन पण झाले, एका छोटीशीच फॉर्म होती तिथे जॉईन झाले. पण मी धैरीमध्ये राहते, त्यावेळेस धैरीमध्ये डे केअर सेंटर नव्हते मुलांचे, फ्रेश नव्हते. मग मी शेजारीच आमच्या एका काकूंकडे, पण त्यांनाही थोडेसे लिमिटेशन होते घरामध्ये, मग ती वेळ जमेना, बरं कन्व्हिनियंट नव्हतं की पिकअप ड्रॉप त्याला करणं माझ्या वर्किंग अवर्समध्ये. मग तेही थांबवून मी त्याचीच गरज पाहून मी 2 वर्ष डे केअर सेंटर चालू केलं माझ्या फ्लॅटमध्ये. हां, माझा अजून एक फ्लॅट होता तिथे, आणि एकच मुलगी असायची, 3 तास माझ्याकडे, तिला मी घेऊन अगदी 2 ते 3 महिने तसे काढले की 3 तासच तिला घेऊन. मग नंतर एक ऍडमिशन झालं फुल डेचं, मग तो एकटाच असायचा. पण नंतर मला आजूबाजूचीच म्हणे, अगं तुला पाहून आम्ही इन्स्पायर होतो की नाही, थांबायचं नाहीये, काही जरी असेल, तू तेवढ्यासाठी थांबली. प्रत्येक बिझनेस तुम्हाला 4 नवीन कस्टमर्स देऊन जातो, जे आपण जर त्यांच्याबरोबर रॅपोर्ट चांगला ठेवला ना, तर जो नवीन बिझनेस येणार असतो त्याच्यामध्ये ते लास्ट जे 50 असतात ते अजून ऍड होऊन जातात. ऍक्च्युली असा खूप उपयोग होतो. हो, मग ते अजूनही आहेत पॅरेंट्स. नंतर काय झालं, नंतर दुसरं मुलगी झाली माझी, त्यावेळेस ते पॅरेंट्स म्हणत होते तुमची मुलगी सांभाळायला आमची मुलं येऊ द्या. म्हणलं असं नकोय की आता नाही होणार शक्य ह्या सगळ्या गोष्टी, तर त्यामुळे आमचं नका सांभाळू मूल, तुमच्या मुलासाठी आमची मुलं येऊ द्या. इतके छान मिळाले ते पण पॅरेंट्स, खूप छान होतंय. तुमचे अजून काय काय प्रोडक्ट्स आहेत? माझं पहिलं तर मी सांगेन केळीचं पान, की जे खूपच छान मला माझी ओळख त्यांनी निर्माण केली केळीच्या पानांनी. नंतर कमळ म्हणून आहे, किंवा लोटस म्हणतात, किंवा कमळ आसन जे म्हणतात, की गणपती ठेवण्यासाठी, गौरी ठेवण्यासाठी आधी छोट्याच कमळांनी सुरुवात केली, पण आता जायंट साईजमध्ये पण आहेत. मोठे गणपती किंवा गौरी उभ्या असतात ते, शिवाय लग्न मुंजीसाठी उभं राहून त्यामध्ये मुंजीच्या वेळेस भिक्षावळ, किंवा लग्नाच्या वेळेस वधूवर त्यामध्ये उभं राहून असे आहेत. आता जायंट कमळ पण आपण त्यामध्ये आणलेले आहेत. आता गौरी गणपतीचे बॅकड्रॉप येतात, शिवाय पैठणीमध्ये ट्रे आहेत, डेकोरेटिव्हमध्ये ट्रे आहेत, फ्रेम्स सुरेख आहेत पैठणीच्या. मग विड्याचं पान आहे, विड्याच्या पानाची पण एक गंमत आहे की आता नवीन काहीतरी काय होतं, तेच आपल्याला नको वाटतं, कस्टमर घेतो, म्हणून मग मी विड्याचं पान काढलं. खूप असे स्क्रॅप गेले, खूप माझ्या स्टाफच्या अगदी डोक्यावर बसून ते करून घेतलं, आणि त्यालाही खूप छान रिस्पॉन्स मिळाला. पण सेम तसंच 2 ते 3 दिवसामध्ये मार्केटमध्ये. मग त्याचा आमच्या स्टाफला खूप त्रास झाला. नाही ताई, आपण तयार केले. म्हटलं असं नाही, इथे म्हणजे लगेच होणार कॉपी, इथे आपण काहीच करू शकत नाही. असे छान छान प्रोडक्ट, म्हणजे इन्व्हेन्शन केल्यावर त्याचं तसं हे मिळतं, सॅटिस्फॅक्शन मिळतं. किती लोक आहेत आता सध्या? स्टिचिंगसाठी 4 जणी आहेत, आणि 2 कुरिअरसाठी आहेत. आपली पॅन इंडिया डिलिव्हरी आहे.
बर, हो जातात ओके. आपले सगळीकडे कुरिअर. बऱ्यापैकी तुम्ही मार्केट कुठे करता, म्हणजे मार्केटिंग स्ट्रॅटेजी माझं आधी तर सोशल मीडियाचे, बरं मोस्टली सोशल मीडियावरच होतं. माझा हँड टू हँड कस्टमरच नाहीये, बरं सगळे आपले कुरिअरच जातात. तर सोशल मीडिया आणि पॅन्डेमिक पासून छानच ग्रो झाली आहे. ग्रो झालेला. हां, जे पुण्याच्या बाहेर किंवा याच्या बाहेर म्हटलं तर ते सोशल मीडियामुळे झालं. हां, तुम्हाला ह्या क्षेत्रामध्ये पडल्यापासून असे कोणते अनुभव आले, चांगले वाईट, 1-2 अनुभव आम्हाला सांगाल? हां, नक्की. वाईट तर असा फार म्हणजे आठवणीत नाहीये, पण चांगले ना कस्टमर खूप मोटिवेशन देतात किंवा खरंच ते असतं, ऑक्सिजन मिळतो त्यांच्याकडून बरोबर. बरेचदा, की माझे 2 कस्टमर मला खरंच सांगावेसे वाटतात, की मी ॲज अ कस्टमर म्हणून त्यांच्याकडे पाहिलं, की त्यांची ऑर्डर आहे, डिलिव्हरी केली, काय असेल ते बरोबर. झालं, पेमेंट संपला विषय. कधीतरी हाय हॅलो स्टेटसला रिप्लाय एवढंच माझ्याकडून ना. हो हो हो. पण माझं ते चुकत होतं. एक स्वप्ना काणविंदे म्हणून आहेत, त्यांचा मला फोन आला आणि म्हणल्या, ताई तुम्ही जे व्हॉट्सअपला टाकले ते बघा, हा तुमचा फोटो आहे ना. म्हटलं हो. मग माझ्यावर चिडल्या त्या, हा तुमचा फोटो आहे, त्यांनी कॉपी केला, तुम्ही असं कसं कॉपी करू देता. म्हणजे मीच थोडी शॉक झाले की यांना का बरं त्रास होतो, कारण मी तयारी ठेवली होती की हे कॉपी होणार, आपण ज्या फील्डमध्ये आहेत त्यामध्ये असं नाही म्हणून चालणार आहे, फोटो घेणार. म्हटलं मी नक्की बोलते त्यांच्याशी. नाही तुम्ही त्यांना बोला, नाही तर मी बोलते तुमच्याकडून काय असेल ते. म्हटलं नाही नाही मी बोलते. पण नंतर 5 मिनिटांनी अशी इतकं छान वाटलं की अरे किती हक्कानी, आणि त्यांना त्रास झाला माझे प्रोडक्ट कुणीतरी कॉपी केल्याचा. आणि काही चांगले कस्टमर्स असतात ना, ते खूपच असे हे असतात की आपलं लक्ष खूप वेळा त्या गोष्टींकडे जात नाही, पण त्यांचं लक्ष लगेच ते मला पिंग करतात. बरोबर. आणि अजून एक जण आहेत, घे भरारीचं एक्झिबिशन होतं ठाण्याला, त्यांचा मला मेसेज आला, मॅडम तुमचा स्टॉल आहे का. मला समोर रिप्लाय करणं जमला नाही. मग परत त्यांचा दुसऱ्या दिवशी आला, स्टॉल असेल तर माझ्या घरी राहायचं तुम्ही. अरे बापरे, मी अशी उडाले. म्हणजे खरंच अगदी मनात वाही नाही, असं कसं कोणी बोलवू शकतं मुंबईसारख्या ठिकाणी. नाही माझं घर ठाण्यात त्या एक्झिबिशनच्या जवळ आहे, बाहेर कुठेही तुम्ही राहायचं नाही आणि माझ्या घरीच राहायला यायचं. अरे बापरे, मला ते खूप म्हणजे अजूनही आठवलं ना की असं भरून येतं की खरंच इतकी छान लोक मिळाली आहेत, कस्टमर. आपण खूप वेळा चांगलं म्हणजे जर त्यांना रिस्पॉन्स चांगला दिला किंवा प्रोडक्ट्स नीट पोहोचवले आणि साधं हाय हॅलो सुद्धा नीट नेटकं केलं ना, तरी खूप लोक आपल्या बरोबर राहतात, कनेक्टेड आहेत. तसं आहे. ह्या 2-3 गोष्टी अशा आहेत की ज्या कायम मला ऊर्जा देत राहतात. जर आता तुमच्या क्षेत्रामध्ये म्हणजे जे तुम्ही करताय आता, त्याच्यामध्ये अजून कॉम्पिटिटर्स भरपूर आहेत असं म्हणालात तुम्ही. जर का कुणाला तुमच्याकडून शिकायचं असेल तर त्यांच्यासाठी तुमच्याकडे काही अवेलेबिलिटी आहे का? शिकायचं म्हणजे यामध्ये काय होतं की फक्त अपडेशन हेच खूप गरजेचं आहे. म्हणजे माझ्याच फील्डमध्ये नाही, सगळ्याच फील्डमध्ये, की सतत काहीतरी नवीन आणत राहणं. किंवा जसा सीझन आता आमचे डेकोरेटिव्ह आयटम्स आहेत की जसा सण बदलला तसं आमचे प्रोडक्ट बदलतात. मध्ये गुढीच्या साड्या असतात, पण त्या तेवढ्या 2-3 महिन्यातच जातात. त्या आउट ऑफ इंडिया आपली 2-3 वर्ष झाले आहे त्यांची हे आपल्याकडे ऑर्डर कायमची आता आहे ती. तर ते तसं होतं की तेवढं अपडेशन लागतं आणि ते तेवढा स्टॉक तयार करावायचा, नाही तर मग तो पूर्ण वर्षभर हे होतं सांभाळायला. मस्त. सगळ्यांना मोटिवेट करण्यासाठी असं एका वाक्यात काय सांगाल तुम्ही? मोटिवेट करण्यासाठी मी तर म्हणेल कन्सिस्टन्सी, सातत्य आणि अपडेशन. माझं तर कायम हे म्हणणं आहे की अपडेशन खूप गरजेचं आहे. की आज जरी मी एक्सपर्ट असले एखाद्या गोष्टीत तर 6 महिन्यांनी मी असेल असं नाहीये, कुणीतरी तिसरा आपल्या समोर येतो. तर सतत तुम्ही ज्या काही फील्डमध्ये आहात, बिझनेस असो, सर्व्हिस असो, व्हॉट एव्हर, त्यामध्ये तुम्ही कन्सिस्टन्सी आणि अपडेशन खूपच गरजेचं आहे, खूपच गरजेचं आहे. मस्त. आज खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून अश्विनी मॅडम. जसं अश्विनी मॅडम सांगतायत की अपडेट राहा, तुमचं कोणतंही क्षेत्र असेल त्यामध्ये प्रत्येक 2 महिन्याला काहीतरी नवीन गोष्ट येते आणि ती नवीन गोष्ट करण्यासाठी नेहमी तत्पर राहा, अपडेट राहा आणि तुमचा व्यवसाय असाच पुढे जात राहू दे. मॅम थँक्यू सो मच. तुम्ही इथे बोलवलं, खरंच छान वाटलं तुमचा फोन आला ते. आणि अशा गोष्टी आम्हालाही परत एनर्जी देतात, मोटिवेशन देतात. खूप छान वाटलं. थँक्यू सो मच. थँक्यू.